सेकंड चॅप्टर इंग्लिश स्टँडर्ड सिक्स्थ. द क्लोथ्सलाईन. क्लोथ्सलाईन म्हणजे कपडे वाळत घालायची दोरी. त्यावर जे कपडे वाळत घातलेले आहेत ते कशा कशा प्रकारचे दिसत आहेत किंवा कशा भासत आहेत हे आपल्याला या पोएममध्ये सांगितलेलं आहे. तर फर्स्ट स्टांजा पाहूया. हँड इन हँड दे डान्स इन अ रो. हातात हात घालून ते एका ओळीत नाचतायत. कोण नाचतायत? वाळत घातलेले कपडे किंवा रुमाल, शर्ट, जे काय असेल ते. हिदर अँड थिदर अँड टू अँड फ्रो. हिदर अँड थिदर म्हणजे काय? इकडे आणि तिकडे. टू अँड फ्रो म्हणजे मागे आणि पुढे. दोन फ्रेज आल्यात या लाईनमध्ये, हिदर अँड थिदर आणि टू अँड फ्रो. ओके. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. फ्लिप म्हणजे पलटी मारणे, फ्लॅप म्हणजे उघडझाप करणे, फ्लॉप म्हणजे खाली पडणे. म्हणजे हे जे कपडे आहेत ते पलटी मारतायत, उघडझाप करतायत, खाली पडतायत. अँड अवे दे गो म्हणजे काय? लांब जात आहेत. फ्लटरिंग क्रिएचर्स ॲज व्हाईट ॲज स्नो. फ्लटरिंग म्हणजे फडफड करणारे. फडफड करणारे जे क्रिएचर्स आहेत, म्हणजे आपण बघतो फडफड करणारे काय असतात? माशा, नाकतोडे वगैरे. तर अशा फ्लटरिंग फडफड करणाऱ्या प्राण्यांसारखे ते आहेत. आणि अजून कसे आहेत? ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजे बर्फासारखे व्हाईट पण आहेत. सेकंड स्टांजामध्ये पाहूया. लाईक रेस्टिव्ह हॉर्सेस दे कॅपर अँड प्रान्स. रेस्टिव्ह म्हणजे नॉट स्टेबल. रेस्टिव्ह म्हणजे काय? नॉट स्टेबल किंवा चपळ. आपण बघतो काही घोडे कसे असतात? अल्लड घोडे असतात, इकडून तिकडून उड्या मारत राहतात, चपळ असतात, बेचैन असतात. त्याला म्हणलं आहे रेस्टिव्ह. दे कॅपर अँड प्रान्स. कॅपर म्हणजे स्किप करणे किंवा अशी जंप मारणे की एखादी गोष्ट स्किप करून जंप मारणे. आपण जंप मारतोय, मध्ये काहीतरी ठेवलेलं आहे, तो आपण काय करतोय? स्किप करतोय आणि जंप मारतोय. त्याला म्हणायचं कॅपर. अँड प्रान्स. प्रान्स म्हणजे स्प्रिंग. आपण घोडा पाहतो, आपण घोडा कसा चालतो आहे, जसं एखादी स्प्रिंग अशी उड्या मारती, असं तो काय करतोय? चालतोय उड्या मारत. त्याला म्हणायचं कॅपर अँड प्रान्स. लाईक अ फेरीटेल विचेस ते वाईल्डली डान्स. फेरीटेल विचेस. फेरीटेल म्हणजे काय? मराठीत आपण त्याला म्हणतो परीकथा. फेरीटेल म्हणजे परीकथा, विचेस म्हणजे चेटकीन. आता आपण पाहिलं परीकथेमध्ये चेटकिन्स वगैरे असतात. दे वाईल्डली डान्स. वाईल्डली म्हणजे जंगली किंवा उन्मत्त. वाईल्ड म्हणजे जंगल, वाईल्डली म्हणजे जंगली किंवा उन्मत्त. डान्स करणे, नाचणे. राऊंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड. राऊंडेड पुढून कसे आहेत? ते राऊंडेड आहेत. आपण कपडे एखादे उडताना आपण पाहतो, दोरीवर वाळलेले कपडे कसे असतात? समोरून राऊंडेड असतात, पण मागून कसे असतात? पोकळ असतात. हॉलो बिहाइंड. दे शिवर अँड स्किप इन द मेरी मार्च विंड. शिवर म्हणजे काय? थरथर कापणे. स्किप, शिवर अँड स्किप म्हणजेच काय? थरथर कापणे. इन मेरी मार्च विंड. मेरी म्हणजे आनंदी. मार्चच्या आनंदी अशा वाऱ्यात ते काय करतायत? थरथर कापतायत. वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली. तर एक कपडा मी असा पाहिला आहे, तो खूप उत्साही होऊन, एक्साइटेडली होऊन काय करत होता? नाचत होता. म्हणजे दोरीवर वाळत घातलेले जे कपडे आहेत ते इथं खाली दिसत आहेत आपल्याला. यांनाच उपमा दिली आहेत या वेगळ्या वेगळ्या. तो वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली स्ट्रगलिंग सो वाईल्डली टिल शी वॉज फ्री. म्हणजे स्ट्रगल करत होता तो. कशासाठी? फ्री होण्यासाठी. स्ट्रगलिंग सो वाईल्डली म्हणजे खूप जोरात जंगलीप्रमाणे एकदम स्ट्रगल करत होता त्या क्लोथ्स लाईनवरून फ्री होण्यासाठी. वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली स्ट्रगलिंग सो वाईल्डली टिल शी वॉज फ्री म्हणजे एक खूप एक्साइटेड होऊन डान्स करत होता आणि त्या दोरीवरून निघण्यासाठी, फ्री होण्यासाठी स्ट्रगल करत होता. देन लिव्हिंग पेग्स अँड क्लोथ्स लाईन बिहाइंड हर. नंतर तिने काय केलं आहे? पेग्स म्हणजे चिमटे. कपडे वाळत घातल्याचे जे चिमटे आहेत ते दिसत आहेत. दोरीला आपण कपडे वाळत घालतोय आणि त्याला चिमट्याने आपण अडकवतोय, तर ते चिमट्याने लिव्हिंग पेग्स अँड क्लोथ्स लाईन बिहाइंड हर म्हणजे तिने काय केलं आहे?
एक्सायटेड होऊन नाचत होती, ती स्ट्रगल करत होती फ्री होण्यासाठी. आणि तिने काय केलं आहे, ती क्लोथ लाईन सोडून दिली आहे. चिमट्यामधून ती निसटली थोडक्यात. शी फ्ल्यू लाईक अ बर्ड, एका पक्षासारखी उडून गेली. अँड नो वन कॅन फाइंड हर, म्हणजेच पक्षासारखी उडून गेली आणि तिला आता कुणीही सापडू शकत नाही. पण आय सॉ हर ग्लीम लाईक अ सेल इन द सन. सेल म्हणजे बोट, शिडाची जी बोट असते कपड्याची, ही बोट एका समुद्रात भर उन्हात सूर्यप्रकाशात कशी चमकती तशी त्याला ती सुटून गेलेलं ते कापड आहे किंवा जो कपडा आहे किंवा शर्ट रुमाल जे असेल तो असा दिसतोय. कसा दिसतोय की चमकतोय जसं काय सूर्यप्रकाशात. लाईक अ सेल. फ्लिपिंग अँड फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन, म्हणजे पलटी मारतोय, फडफड करतोय आणि खाली पडतोय. कशासाठी? फॉर फन, गंमत म्हणून. नोबडी नोज वेअर शी नाव कॅन बी, कुणालाच माहिती नाही आहे आता ती कुठे आहे. हीड इन अ डिच ऑर ड्रॉन इन अ सी, म्हणजे एका खंदकामध्ये, खंदक किंवा समुद्राच्या बाजूला कसे खड्डे असतात त्यात ती लपली आहे किंवा समुद्रात बुडाली, हे कुणाला माहीत नाही आहे. शी वॉज माय हँकरचीफ नॉट लँग ॲगो. नॉट लाँग ॲगो म्हणजे थोड्याच वेळापूर्वी. ती काय होती? माझा रुमाल होती. शी वॉज माय हँकरचीफ नॉट लाँग ॲगो बट शी विल नेवर कम बॅक टू माय पॉकेट आय नो. म्हणजेच काय, थोड्या वेळापूर्वी ती माझा रुमाल होती, पण आता ती परत माझ्या पॉकेटमध्ये येणार नाही हे मला माहिती आहे, असं पोएट सांगतोय.